नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला डोश्यासाठी, आप्पेसाठी, इडलीसाठी, घावणेसाठी जी खोबऱ्याची चटणी लागते त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर चला पाहूया खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया। मैत्रिणींनो, इथं मी एक नारळाचं खोबरं काढून घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, जिरे घेतलेले आहे, आलं घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे, त्यानंतर दालचिनी घेतलेलं आहे, थोडीशी चवीला साखर घेतलेले आहे आणि फुटाण डाळ एक वाटीभर घेतलेले आहे। जर तुम्हाला फुटाण डाळ नको असेल तर हरभऱ्याची डाळ भिजवूनही घालू शकता। कोथिंबीर घेतलेले आहे। त्यानंतर फोडणीसाठी मी कढीपत्ता, मोहरी, जिरे, तेल आणि मिरच्या घेतलेल्या आहे। त्याला मैत्रिणींनो, खोबरं काढून घेतलेलं आहे, ते आता आपण सगळं साहित्य घालून चटणी ही बारीक करून घ्यायची आहे। सर्वप्रथम आपण खोबरं घालायचं आहे, त्यानंतर ही फुटाण डाळ घालायची आहे, त्यानंतर ही दालचिनी ते घालायचं आहे, नंतर आलं, लसूण आणि जिरे आणि थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे यात, नंतर आपण वरून केल्यानंतर घालायचे। चला आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचे। चला मैत्रिणींनो, अशी बारीक चटणी करून घेतलेली आहे मिक्सर मध्ये, ती एका भांड्यात काढून घेऊया। त्यानंतर ह्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून पण हे आपण हलवून काढून घेऊया। चला यात थोडीशी साखर घालूया टेस्टिंगसाठी आणि चवीपुरतं मीठ घालूया। तुम्ही टेस्ट करून बघून नंतर ही घालू शकता मीठ आणि हे मस्त असं हलवून घेऊया। चला तर आता आपण चटणी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे। गॅस चालू करायचा आहे आणि आपण फोडणीसाठी हे भांड गरम करायचं आहे। गॅस आता आपण फोडणी करायची आहे, त्यासाठी भांड गरम करायला ठेवलेलं आहे पॅन आपण, त्यामध्ये आपण तेल घालायचं आहे। तेल चांगलं कडलं की मग आपण फोडणी द्यायचे। चला तेल चांगलं कडलेलं आहे। सर्वप्रथम आपण मोहरी घालायचे, चांगले कडकडीत कडवून भाजून घ्यायचे मोहरी, त्यानंतर जिरे घालायचे, त्यानंतर गॅस बारीक करायचा, बंद करायचा आणि त्यानंतर कढीपत्ता घालायचा आणि ह्या लाल मिरच्या पण घालायच्या आणि मस्त असं गरम करून घ्यायचं। आता ही केलेली फोडणी आहे ते आपण ह्या केलेल्या चटणीमध्ये घालायचे। त्यानंतर आपण कोथिंबीर ही घेतलेली होती, थोडीशी ठेवलेली, ती वरून अशी टाकून घ्यायचे आणि मस्त अशी चटणी हलवून घ्यायचे। चला मैत्रिणींनो, ही डोश्यासाठी, आप्पेसाठी, इडलीसाठी लागणारी चटणी तयार झालेली आहे। माझी ही खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी काय वाटली तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि चला तर आपण भेटूया पुढच्या रेसिपी सोबत। धन्यवाद।